गेल्या 20 ते 25 वर्षापासून ज्या ज्या चाळीच्या किंवा बिल्डिंगमधल्या घरांमध्ये नोटरीनी घरं लोकांनी घेतली होती त्यांना टॅक्स लावण्यात आला होता आणि घर ट्रान्सफर करताना किंवा घर नोटरीने विकताना या लोकांचा टॅक्स अजून ट्रान्सफर झालेला नाही. असे 20,000हून अधिक घरं या डोंबिवली शहरामध्ये, कल्याण शहरामध्ये आहेत आणि त्या घरांचा टॅक्स ट्रान्सफर होत नसल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जवळजवळ 70 ते 80 कोटी रुपयाची थकबाकी लोकांकडे आहे आणि लोक टॅक्स भरायला तयार आहेत, पण आमच्या नावावर ट्रान्सफर करा, त्याच्यानंतर आम्ही टॅक्स भरू, अशी मागणी लोकांची होती. ती मागणी घेऊन मी आज आयुक्तांकडे आलो होतो. नोटरीवरच्या घरांचा ट्रान्सफरचा विषय खूप मोठा आणि गंभीर कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. आयुक्तांनी मला आश्वस्त केलं आहे की जसं पूर्वी आपण नोटरी ॲग्रीमेंटवरती रूमचा ताबा किंवा रूमची मालकी ट्रान्सफर करत होतो, तशीच आताही ते सुरू करतील, जेणेकरून 70 ते 80 कोटी रुपये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे वसूल होतील आणि ते विकास कामांमध्ये आपल्याला पुढे कामी येऊ शकतात, अशी माझी मागणी आहे. ती आयुक्तांनी मान्य केली आहे आणि उद्या परवाच ते नोटिफिकेशन काढतील आणि याची या कामाला सुरुवात होईल. जवळजवळ 20 ते 25 हजार चाळी आणि छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचा प्रश्न याच्यामुळे मिटणार.